मुंबईला पाणी पुरवठा करणारा वैतरणा जलाशय 90% भरले। वैतरणा जलाशयातून 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस। पैठण, सिल्लोड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी। 7 जुलै ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम। पंढरीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद। एआयच्या सहाय्याने केली मोजणी। मध्य वैतरणा जलाशयाचे 3 दरवाजे उघडले। 3000 क्युसेक वेगाने जलविसर्ग सुरू। जालन्यातील नेर ते पाहेगाव रस्त्याची दुरावस्था। मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे। प्रवाशांचे हाल। बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावी, नागरिकांची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा धोकादायक। हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर। संगमनेरच्या प्रवारा नदीला पूर। रंधा खोलमध्ये पडलेला तरुण वाचला। मृत्यूच्या दाढेतून तरुण सुखरूप बाहेर। अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले। धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। अपघातात 2 विद्यार्थी किरकोळ जखमी। शिर्डीत 21 जणांची 1,65,00,000ची फसवणूक। फायनान्स कंपनीकडून फसवणूक। मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक। 6 आरोपी अद्याप फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।